फक्त ह्या 2 टिप्स फॉलो करा आणि अचूक बनवा तुमची खांडवी किंवा सुरळीच्या वड्या। तर 1 कप बेसन घ्यायचं, सर्वात अगोदर चाळून घ्यायचं आहे। त्यासोबतच 2 कप ताक घेतलेलं आहे, ताक गारच घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे फक्त 10 सेकंड। त्यासोबतच आता ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद, हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता जाड बुडाच्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया आणि मंद आचेवर कंटिन्यूअस हलवायचं आहे। हळूहळू बॅटर घट्ट होत जाईल। घट्ट झाले की चेक कसं करायचं की बॅटर तयार झालं आहे, तर एका भांड्यावर हे बॅटर घेऊन पसरून बघा। थंड झाल्यावर अगदी व्यवस्थित पसरलं गेलं म्हणजे बॅटर नीट तयार झालं आहे। आता एका भांड्यावर असं तेल लावून आपण हे बॅटर पसरून घेऊया। घेताना छान असं सपाट भांडं घ्या किंवा प्लेट घ्या आणि गार झाल्यावर आता अशी चिराग पाडून घ्यायच्यात आणि आपली खांडवी आहे ती छान अशी वरच्या साईडला रोल करत न्यायची। अगदी घट्ट असं रोल करून घ्यायचं आहे। फोडणीसाठी मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि तीळ सोबतच ओलं खोबरं घालून सर्व करा।